हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू मिनी ब्लॉग. मित्रांनो, तर कसं काय, मजेत ना? तर मजेत नसाल तर मजेत राहा, कारण की आपला ब्लॉग पाहताय तर सगळ्यांनी मजेतच राहायचं. तर मित्रांनो, आज खूप लेट ब्लॉग चालू करतो, कारण की संध्याकाळी ब्लॉग चालू करतो, कारण की दिवसभर आज घरी होतो. कंटेंट नव्हतं आज, कारण की सुट्टी होती कॉलेजला आणि पेपरचं प्रिपरेशन करायचं होतं, म्हणून प्रिपरेशन तर काय केलं नाही, पण आज ब्लॉग पोस्ट केला. जे काय तुमची तारीख 16 तारीख आहे आज. ठीक आहे, 16 तारखेला मी ब्लॉग म्हणजे सकाळी अपलोड केला, म्हणजे तुम्हाला तो 16 तारखेला आला असेल, बट आपण तो शूट 15ला केलेला आहे. एडिट करून आपण 16ला टाकला आणि हा परत उद्या येईल, म्हणजे एक दिवस लेट. तसे व्हिडिओ पोस्ट करतोय. तर आज बेसिकली त्याचं काही नाही, तर आज थोडस पाहू, बाहेर जायचं आहे, 2-3 कामं करून घेऊ, मग जाऊया. तर चलो मित्रांनो, आता चाललं मार्केटला दूध वगैरे घेऊन आणि काहीतरी वस्तू आणायच्या दुकानावर घेऊन येतो, मग जिमला जाऊ. गाडी चालू नाही का? चालू झाली त्याचा आहे चालला. मित्रांनो, दूध घेतलं गेलं, आता चाललं किराणा म्हणजे थोडं वस्तू काय घ्यायला. काही लोकांना वाटत असेल जे मला ओळखतात की जवळ जवळ स्कूटी घेऊन जातो, पण कसं त्याच्याशिवाय आपल्याला चालत नाही. तू ग्राउंड काय खाली होणार आहे? मित्रांनो, इकडे आला किराणा घ्यायला, पण आता मित्र भेटलाय म्हणून थांबले बाहेर. थोड्या वेळात आपण वस्तू काय घेऊ आपल्याला. क्लिअर वाटतो व्हिडिओ बनवायला असं, कारण की नवं आणि आपल्या शिरपूरमध्ये कोणी ओळखत नाही एवढं, आणि शिरपूरमध्ये लोकांना तरी तोंडाकडे बघतात. तर आता ना, जे अनोळखी असतात ते सपोर्ट करतात आणि जेवढे की असतात ते सपोर्ट करत नाही, असं अशी गंमत आहे. म्हणून थोडासा कॅमेरा लपवून वगैरे व्हिडिओ काढावा लागतो. मित्रांनो, आपल्या वस्तू काय म्हणजे खोबरं घ्यायचं बाकी होतं, परत जावं लागेल आपल्याला खोबरं घ्यायला. तोपर्यंत आता आपण जिम वगैरे करून घेऊ. जिम मध्ये फोन येते मित्रांचे की जिमला ये असं, तर जिमला जातो आणि मग पाहू, मग नंतर आपल्याला बाहेर यायचं आपल्याला. तर आपण चाललोय जिमला, आपल्या जवळच्या भावाचं जिम आहे, दुसरं दूरचं नाहीये. केसरी फिटनेस पॉईंट तिथे चाललोय. आज काय नाही, आज जास्त काही नाही, आज फक्त शोल्डर मारायचे काय. हो, याचे लेग पीस बघून घ्या, की ज्याच्याकडे लेग्स नाही तो लेग पीस तिला चरबी आहे बेटा बड़ी मेहनत से बने लाला दिखते नहीं देखा ना बड़ी क्रांतीनगरचे बॉडी बिल्डर आहेत, लवगुरु आहेत. यांच्या नांदी कोणी लागायचं नाही भाऊ. चला येतो आम्ही आता. बस बहुत हो गया, आज के लिए बहुत है. आता मम्मीला विचारू की मम्मी एक मिनिट थांब. कोणती मम्मी, मी बर्थडेला जातोय मित्राचा, जाऊ का? दिली दोरी दिदी, जास्त नको ऐकू. बोट तर आली मनगट तर आहे. मनगट नाही पकडणार, फक्त थोड्या वेळासाठी जाऊ दे फक्त. बर्थडेला कोणाचा बर्थडे त्याचा तिथे जाऊ दे मम्मी. नको. मम्मी, मित्रांनो, आता यांना घेऊन चाललं मी कपडे घ्यायला. तर तिकडे जाऊ कपडे घेऊ आणि यांना परत घरी सोडू. परत आपण जाऊ करोना घ्यायला, बर्थडे सेलिब्रेट करायला मित्रांचा. मित्रांनी एक 900 रुपयाचा केक बुक केलाय. खूप भारी भारी शब्द येतात त्याच्यासाठी भाऊ. 2 शब्द त्यांच्यासाठी. 2 शब्द अशी आहेत, कोणता केक या गोड लागणार आहे, काहीच्या हा ये गोड खायला डायबिटीज होणार नाही म्हणून एकोणाशी घ्यायचं. अरे पाम ऑइल असतं नाही याच्यामध्ये. हा, याच्यामध्ये रिफाईंड ऑइल आहे. काळी याची भीड होतं, तू लाज वाटायला पाहिजे तुला. छोटा ए स्कूटी चोर, केक चोर, ओ केक चोर. त्याला पैसा देवा द्याना केक नाही फिरा. पैसे द्यायची दानत आहे तुझी, आमच्याकडे भीक मागतो पैशांसाठी. हा भाऊ, पैसे दे भाऊ, पैसे दे भाऊ, दे ना, दे भाऊ. आणि आता रे ड्रेस चेंज करा तुम्ही, का बर? भरलेला होता मी सगळा केकचा भरला गेलो, चेंज केले आम्ही. कुठे भरलाय? बेकार गंधे आले मित्रांनो. पडलं लोटस वरती चालला. मित्रांच्या पैशावर खायला आलाय, कसं वाटतंय? पार्टी लावाय आपण मित्रांनी पैसे नाही बोलत त्याला पार्टी मित्रांनो, आलेला लोटसला खायला, ज्याची पार्टी होती तो नाही, बाहेर गेलेला आहे. भाऊ शिवाय नको दिला. तुझे पप्पा बघतील दुसरं काही नाही. सवयला अरे अर्जेला सांगेल मी. भाऊ टालू, कसं वाटतं तुम्हाला इकडे लोटसचा फीडबॅक? खाली
अभ्यास अभ्यास करतो सकाळी पेपर आहे त्याच्यावर. बाटली बाटली द्यायची का? कोणता अभ्यास करतोय? हॉटेल लोटस हॉटेल लोटसचा अभ्यास करतो सकाळी. विचारणार काल काय खाल्लं तुम्ही असं? सकाळी पगारचा पेपर आणि मित्रांनो बाय बाय लोटस. लोटस सोबत आम्ही चाललो आता घरी. जेवण झाले. आई वडिलांचे 10 कॉल आले पण आता उचललेले नाही. याच्यामुळे आता बोलणं भेटेल, यांच्यामुळे बोलणं भेटेल. जाऊया घरी. हॉटेल 1 नंबर चिकन. मित्रांनो तुम्ही पाहू शकतात 11 वाजले, 2.5 तास झाला. मम्मी बोलते म्हणे 9 वाजेपर्यंत या म्हणे, 8:30 जाऊ, 1 तासात काही होत नाही. पण आता भयान तापली घरी मम्मी. आणि पप्पाचं काय बोलत नाही म्हणजे कॉलर बोलत नाही, पण समोराटात मारतात. आमच्या घरात असं आहे, भले किती मोठं झालं पण डिसिप्लिन. आता डिसिप्लिनच्या नातात आपली गेली वाट लागून. मम्मी